सजयति सिन्धुरवत्नो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वा सर्वणीरिव तमसारासन्नासविघ्नानां या कुन्देन्दुतुषारहारधौरा या शुभ्रवस्त्रामृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतवद्वासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषदाढ्यापहा मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिमित्कृपातं वन्दे परमानन्दं माधवं नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वतीं व्यासं ततो जयमुद्रेत् वसुदेवसुतं देवः कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। आपण साई सच्चरिताचं चिंतन करतो। हेमाड पंत रचित साई सच्चरित अध्याय शेवटचा आहे। 53वा अध्याय सुरू आहे। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री सीतारामचंद्राभ्याय नमः, श्री सद्गुरु साईनाथाय नमः, श्री साई साक्षात ब्रह्ममूर्ती संत सम्राट चक्रवर्ती सद्गुरु समर्थ सद्गुरु दिगंत कीर्ती बुद्धिस्फूर्ती प्रदायक अनन्य भावे त्यासी शरण वंदू त्यांचे पुण्यचरण संस्कृती भयाते करिहरण जन्म मरण चुकवितो। श्री साई साक्षात ब्रह्ममूर्ती। साईबाबा म्हणजे परब्रह्माची मूर्तीच आहे। त्यांना संत सम्राट चक्रवर्ती असं म्हणतात। या समर्थ सद्गुरूची कीर्ती ही सर्व ब्रह्मांडा म्हणजे ज्या ज्या ठिकाणी बाबांचे भक्त आहेत त्या त्या ठिकाणी त्यांनी साईंचं चरित्र लांबपर्यंत पोहोचवलेलं आहे। बुद्धिस्फूर्तीदायक, भक्तांच्या मनातल्या बुद्धीला प्रेरणा देणारा, त्यांच्या मनामध्ये नाना प्रकारच्या स्फूर्ती निर्माण करणारा असा हा आमचा सद्गुरू साई समर्थ। अनन्य भावे त्यासी शरण वंदू त्यांचे पुण्यचरण संस्कृती भयाचे करिहरण जन्म मरण चुकवितो। या भवसागराची भीती घालून टाकणारे असे सद्गुरू आहेत। गताध्यायीतले वचन प्रथम करून सिंहावलोकन नंतर अवतरणिका देऊन ग्रंथ करीन संपूर्ण। पंत हेमाड पंत ऐसे वदले परी तैसे नाही घडले अवतरणिका रूपसार काढिले की राहिले विस्मृतीने। हेमाड पंतांनी जरी म्हटलेलं असेल की मी अवतरणिका नंतर देतो, आधी सिंहावलोकन करतो, पण परी तैसे नाही घडले, पण तसं घडलं नाही। अवतरणिका रूप सार काढिले की राहिले विस्मृतीने। अवतरणिकेचं त्याने सार कदाचित काढून ठेवलं पण लिहायचं विसरले। ज्याने आरंभावे ग्रंथलेखन त्यानेच करावे ते पूर्ण शिखे अवतरणिका देऊन ऐसे नियमन सर्वत्र। ज्याने ग्रंथाचा आरंभ केलाय त्यानेच अवतरणिका पूर्ण करावी असा एक ग्रंथकर्त्याचा एक नियम आहे। म्हणजे ग्रंथकर्त्याने काय करावं की शेवटच्या अध्यायामध्ये सगळी अवतरणिका द्यावी। आता सर्वसाधारण ग्रंथ पाहिले तर आपण अवतरणिका शेवटच्या अध्यायामध्ये असते। म्हणजे या ग्रंथात काय सांगितलंय ते शेवटच्या अध्यायात सांगितलं जातं। याला अपवाद एकच ग्रंथ आहे, तो म्हणजे दासबोध ग्रंथ, ग्रंथराज दासबोध, तेवढा एक अपवाद आहे त्या ग्रंथाला। कारण त्या ग्रंथामध्ये आधी अवतरणिका आहे। म्हणजे अवतरणिका म्हणजे या ग्रंथात पुढे काय काय सांगणार आहे। वास्तविकता अवतरणिका म्हणजे काय, या ग्रंथात काय काय सांगितलं आहे, पण दासबोधामध्ये पहिल्यांदाच या ग्रंथात काय काय सांगणार आहे ते आधी लिहिलेलं आहे। ग्रंथानाम दासबोध गुरु शिष्यांचा संवाद, येथे बोलला विशद परमार्थ मार्ग। भक्तीचे नियोगे देव निश्चय पावती मानव, ऐसा आहे अभिप्राव ये ग्रंथे।
म्हणजे त्या ठिकाणी त्या ग्रंथात काय सांगायचं आहे ते आधी लिहिले. आणि या सर्वसाधारण ग्रंथामध्ये अवतरणिका शेवटच्या अध्यायामध्ये असते की या ग्रंथात काय सांगितलं आहे. पण जरी हेमाडपंत म्हणाले असले की मी अवतरणिका लिहितो, तरी कदाचित त्यांना त्याची विस्मृती झाली असेल, लिहून ठेवलं असेल पण विस्मृती झाली असेल, त्यामुळे त्यांच्याकडनं अवतरणिका लिहिली गेली नाही. ज्याने आरंभावे ग्रंथलेखन त्यानेच करावे ते पूर्ण, शीख या अवतरणिका देऊन ऐसे निमन सर्वत्र. परी नियमा अपवाद असे त्याचे प्रत्यंतर येथे दिसे, काही न होय स्वेच्छावशे बली असे मनोगत व्हावशे. पण नियमाला अपवाद असतोच. म्हणजे असं म्हणतात की अपवादाशिवाय नियम सिद्ध होत नाही. नियमाला अपवाद असतात. नियमाला अपवाद काय आहे? आता आपण एखाद्या अधिकाऱ्याच्या ऑफिसमध्ये म्हणजे ऑफिसमध्ये गेलो ना, एखाद्या अधिकाऱ्याला भेटायचं तर त्याच्यावर काय लिहिलं असतं? परवानगीशिवाय आत येऊ नये असं लिहिलेलं असतं. हा नियम झाला. म्हणजे नवीन येणाऱ्या माणसांनी परवानगीशिवाय आत जायचं नाही. पण त्या साहेबाचा एखादा मित्र आला तर तो परवानगी न घेताच डायरेक्ट आत जातो. किंवा एखादा मोठा ऑफिसर आला, त्याच्यापेक्षा मोठा, त्या अधिकाऱ्यापेक्षा मोठा ऑफिसर आला तर तोही जाऊ शकतो. म्हणजे त्या नियमाला अपवाद आहेत. काय? त्यांच्या ऑफिसातली माणसं, कर्मचारी, त्यांना काही महत्त्वाचं काम निघालं तर पटकीने आत जाता येतं. त्याला परवानगीची इतकी आवश्यकता राहत नाही, कारण कामाचं महत्त्व कसं आहे त्याच्यावर ते सगळं अवलंबून असतं. ज्याने आरंभावे ग्रंथ लेखन त्यानेच करावे ते पूर्ण, शीख या अवतरणिका देऊन ऐसे नियमन सर्वत्र. परी नियम अपवाद असे त्याचेच प्रत्यंतर येथे दिसे, काही न होय स्वेच्छावशे बली असे मनोगत व्हावाटे. इथं आपल्या मनाने काही घडत नाही. बली असे कोण? ईश्वरी इच्छा बली असे. परमेश्वराची इच्छा बलवान आहे. म्हणजे बाबांना हेमाडपंथापासून संपूर्ण ग्रंथ लिहून घ्यायचा तो त्याने घेतला, पण अवतरणिका हेमाडपंथांकडून लिहून घ्यायची असं कदाचित बाबांच्या मनामध्ये नसेल. त्यामुळे जरी हेमाडपंत म्हणलेले असेल की मी अवतरणिका नंतर देतो, तरी ती त्यांच्या हातून घडली नाही. कारण बाबांची इच्छा जशी असेल तसंच घडणार. ईश्वरी इच्छा बली असे. बली असे मनोगत बाबांचं मनोगत मोठं आहे. बाबांच्या मनात येईल तसं घडणार. हेमाड अवचित दिवंगत दुःखित अवघ्यांचे चित्त, अवतरणिकेचे न कळे मात न सुचत काही कोणाला. आणि अचानक हेमाडपंतांचा मृत्यू झाला. म्हणजे अजून अवतरणिका प्रसिद्ध लिहायची होती किंवा लोकांना ते ग्रंथ सांगत होते, तसं लोकांना अजून सांगायचं राहिलं होतं अवतरणिका. आणि तेवढ्यात अचानक त्यांना मृत्यू आला. त्यामुळे ते कार्य राहून गेलं. म्हणजे असं आहे की भगवंताला आपल्याकडून जेवढं कार्य करून घ्यायचं ना, तेवढंच आपल्या हातून घडणार. आपण पुष्कळ म्हटलं मी हे करेन ते करेन ते करेन, तर आपल्या हातात काहीच नाही. पुढचा क्षण आपल्या हातात नाही. आणि आपण हजारो म्हणजे 100-200 वर्षाचं प्लॅनिंग करून ठेवतो. पुढचा क्षण आपल्या हातात नाही. तो क्षण भगवंताच्याच हातात आहे. आपल्या हातून काय कार्य करून घ्यायचं आहे ते परमेश्वराला माहीत आहे. आणि तेवढंच कार्य परमेश्वर आपल्या हातून करून घेणार. जास्ती आपण पुष्कळ उड्या मारल्या, मी हे करीन मी ते करीन, आपल्या हातात नसेल, आपल्या हातात ते घडायचं नसेल तर ते परमेश्वर घडू पण देणार नाही. त्याच्या मनात असं असेल की ह्या माणसाच्या हातून हे कार्य घडावं तरच ते घडेल, नाही तर घडणार नाही. कारण परमेश्वरी इच्छा बलवान असते. आपण करू म्हणल्याने होत नाही. हेमाड अवचित दिवंगत दुःखित अवघ्यांचे चित्त, अवतरणिकेची न कळे माता न सुचत काही कोणाला. अण्णासाहेबांचे दप्तर गहन सायासे करून तत्संशोधन, त्यांचे चिरंजीव श्री गजानन जरूर तितके मदत येते. मग अण्णासाहेबांच्याकडे मात्र संग्रह पुष्कळ होता, लेखाचा संग्रह होता. ह्या हेमाडपंतांनी काय काय लिहिलं ते सगळं होतं. मग त्यांचे जे चिरंजीव गजानन त्यांनी ते सगळं संशोधन मला सुपूर्त केलं. अण्णासाहेब काटकसरी व्यर्थना जाऊ देती चिठोरी, काम करती कला कुसरी, स्वभाव या पर्यतयांचा. अण्णासाहेब काटकसरी होते. एखादा कागदाचा चिठोर सुद्धा ते व्यर्थ जाऊ देत नव्हते. म्हणजे काही वेळेला लहान लहान चिठोऱ्यावर सुद्धा ते लिहून ठेवायचे. तीच देती मुद्रिका करी अवघा खर्च खूप अंतर येत याची सरीने कवणा. आणि तसा चिठोराच ते प्रिंटिंग प्रेसला द्यायचे.
म्हणजे आता कागदावर लिहिलंय छोट्या, मग ते मोठ्या पेपरवर लिहून देऊ असं काही नाही. काटकसरी जीवन त्यांचं होतं. निर्जीव बापुडी ती चिठोरी करुणा उपजेता याच्या अंतरीही उद्धरतील कवणेपरी संत केसरी सेवे विना. म्हणजे खरं सांगायचं म्हणजे कागदाला काहीच किंमत नसते. मग किंमत कधी येते कागदाला? त्याच्यावरती राजमुद्रा उमटली की किंमत होते, त्याला नोटीची किंमत येते. किंवा आपण बघतो स्टॅम्प पेपरवर नुसता शिक्का उमटला गव्हर्नमेंटचा तरी त्या कागदाला किंमत येते. तसं एरवी त्या चिठोरीला काही किंमत नाही, पण त्याच्यावरती बाबांच्या विषयी लेखन केलेलं आहे आणि त्यामुळे त्या चिठोरीला सुद्धा महत्त्व आलं आहे. निर्जीव बापुडी ती चिठोरी करुणा उपजेते याच्या अंतरी ही उद्धरतील कवणेपरी संत केसरी सेवे विना. म्हणजे एवढा कागदाचा चिठोरा सुद्धा बाबांच्या सेवेला कामाला आला. वाटे आलेसे हेमाड जीवा करती चिठोऱ्यांचा मेळावा तत्करवी करी ते सेवा असावा उदात्त हेतू. हेमाड पंतांना कदाचित वाटलं असेल की ह्या बारीक बारीक चिठोऱ्या याचं सुद्धा जीवनामध्ये महत्त्व आहे, ते जगाला पटवून द्यायच्या दृष्टीने सुद्धा कदाचित त्यांनी त्याचा वापर केला असावा. त्यांचा उदात्त हेतू असावा की एक सुद्धा कागदाचा कपटा वाया जाऊ देऊ नका, असं त्यांचा हेतू असेल. अंतिमाध्यायाची तिजवरी लिहिला असे चिठोऱ्यावरी नमन केले बहुती परी अवतरीण कातंत्री मिळेना. गजानन रावारी मात कथिली बाबासाहेबांची ही तीच बाबासाहेबासही तीच विजली. त्या सर्वांची सल्ला पडली पाहिजे घडली अवतरणिका. त्यांनी पुष्कळ शोधलं पण अवतरणिका काही दिसली नाही. बाबासाहेब तरखेडकरांना ही गोष्ट सांगितली. शिर्डी संस्थानचे ते खजिनदार होते. त्या सर्वांचं मग एकमत पडलं की अवतरणिका तर लिहायला पाहिजे. बाबासाहेब मुदत घाली ती श्री साई लिहिलेत प्रसिद्ध करते. मुदतीचे दिवस संपून जाते तरी अवतरणिका अवतरणा. मग साई लिहिलेमध्ये त्याने प्रसिद्ध केले की कोणीतरी हा ग्रंथ वाचा आणि त्याच्यावरती अवतरणिका लिहा, पण त्याला सुद्धा काही प्रतिसाद मिळेना. हेमाड गोविंद सद्गुण खाणी तन्मुखी वेदांत भरी वाणी ग्रंथी प्रगटे प्रसाद वाणी अद्भुत करणी कुरुकुरुपेटी. हेमाड हे सद्गुणाची जणू काही खाण होते. त्यांच्या मुखामध्ये जणू वेदांत पाणी भरत होतं, इतकं त्यांचं वेदांतावरती प्रभुत्व होतं. त्यांची वाणी सुद्धा प्रासादिक होती. आता समजा 52 अध्याय इतक्या विद्वत्ता प्रचूर पद्धतीने लिहिलेले, तत्वज्ञान अत्यंत साध्या सुलभ भाषेमध्ये प्रसादवाणीने सांगितले, तितकीच अवतरणिकाही तशी व्हायला पाहिजे म्हणून कोणी ते धाडस करत नव्हतं. सद्गुरू साई भक्त अनंत त्यात कविरत्न हेमाडपंत तत्सम असेल जो प्रज्ञांत तोची महंत करणार ते. कुठूनची अवतरणिका अवतरणा खिन्नत्वारे माझ्या मना केली दत्तगुरूची प्रार्थना भाकिली करणार तयाची. मी पामर बुद्धिमंद नसे विचार विद्या गंध कैसा इल्मदोवी प्रबंध कवित्व अंध मी मूळचा. मग मी बाबांना प्रार्थना केली की देवा, माझ्याकडे हेमाडपंता इतकी विद्वत्ता नाही, हेमाडपंता इतकी प्रासादिक वाणी नाही, हेमाडपंता इतकं कवित्व नाही, पण तुम्ही जर कृपा केलीत तर मी ती अवतरणिका लिहीन. परियास असे एकादारो सानुकूल दे दत्तगुरु मशका करवी उचलली मेरू अधिकार थोडो तयाचा. पण ह्याला एक आधार आहे. सद्गुरू सारखा असता पाठी राखा. जर सद्गुरू आपल्या मागे उभे राहिले, आपले गुरु आपल्या मागे उभे राहिले तर मूकम करोति वाचालम पंगुम लंघयते गिरिम यत्कृपातम वंदे परमानंदम माधवम. मशक म्हणजे माशी सुद्धा मेरूपर्वत उतरू शकेल. शक्ती नसे कवित्व कराया माझे मती मांद्य जाणे गुरु राया. जाण घालून नदी त्याच्या पाया प्रवर्ते घडाया अवतरणिका. माझ्याकडे कवित्व करण्याची शक्ती नाही, माझ्या बुद्धीला मांद्य चढले म्हणजे माझी बुद्धी तल्लख नाही. पण तरीसुद्धा बाबांना प्रार्थना केली आणि अवतरणिका लिहायला घेतली. अवतरणिका ग्रंथखंड करणार साई वक्रतुंड तयाचे वैभव अद्भुत प्रचंड. माझे तोंड निमित्त मात्र. आपल्याला बुद्धी देणारं कोण आहे? गणपती बाप्पा आहे. बुद्धी दे,
आपण काय करतो लहानपणी मुलांना देवा पुढे पाया पडायला नाही करून सांगतो, देवा सांग मला बुद्धी दे. हां, प्रथमाध्यायी मंगलाचरण विघ्नहर्ता विश्वादिकारण गौरीशंकर कंठमंडन श्री गजोदन नमेला. या ग्रंथातल्या आता अवतरणिकेला सुरुवात झालेली आहे. या ग्रंथातल्या पहिल्या अध्यायामध्ये मंगलमूर्तीचं स्मरण केलेलं आहे. त्यानंतर शंकराला आणि पार्वतीला नमन केलेलं आहे. जी अभिनव वाग्विलासिनी चातुर्यकला कामिनी श्री शारदा विश्वमोहिनी इष्टार्थ नमिली इष्टार्थदानी नमिली. त्यानंतर या वाङ्मयाची मुख्य देवता जी आहे सरस्वती, तिचं वंदन केलं आहे. जी परावाणीची देवता आहे, जी विश्वाला मोहून टाकते ती शारदा, तिला नमन केलेलं आहे. नंतर कुलगुरूंना नमन केलेलं आहे, आप्तेष्ठांना नमन केलेलं आहे, गुरुजनांना नमन केलेलं आहे, संतांना नमन केलेलं आहे, सद्गुरूंना नमन केलेलं आहे. कुलगुरू आप्तेष्ठ गुरुजन सगुणा अवतार संत सज्जन शरण्य ग सद्गुरू कैवल्य निधान साई भगवान नमेले. बाबांना नमस्कार केलेला साईबाबांना. गोधूमे गोधूम पेषण कथा सांगो न महामारी पूर्णोपशमन कैसे केले ते विशद करून साई सामर्थ्य वर्णिले. त्यानंतर गहू दळण्याची बाबांची लीला आणि ते दळलेले गहू त्या शिर्डीच्या वेसेवर टाकलेले आहेत, त्यामुळे महामारी आली नाही, ही कथानक त्यामध्ये आलेलं आहे. प्रस्तुत ग्रंथ प्रयोजन हेमाड पंत नामकरण गुरु नवश करा विवाद खंडन दर्शन हेमाडा द्वितीयाध्यायामध्ये हेमाडपंत हे नाव बाबांनी त्यांना दिलेलं आहे आणि ते बाबांना शरण आलेले आहेत. वादविवादामध्ये तो दुसरा अध्यायामध्ये ती कथा आहे. तर्क कठोर होते हेमाडपंत. बाबाने त्यांना कशी प्रेरणा दिली तो दुसऱ्या अध्यायामध्ये आलेला आहे. ग्रंथलेखनानुज्ञापन कैसे आले साईमुखातून रोहिल्याचे वृत्त कथन केले संपूर्ण तृतीय अध्यायी. दुसऱ्या अध्यायामध्ये बाबांच्या मुखातून आलं की हेमाडपंतांना तू चरित्र लिही आणि मग रोहिल्याचं वृत्तांत दुसऱ्या अध्यायामध्ये आलेलं आहे. जगच्चालक कंठाभरण साधू संतांचे अवतरण भूमंडळी किंकारण केले विवरण सविस्तरे. मग संत अवतार का धारण करतात, कशासाठी संत अवतार धारण करतात? जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती हे जगाच्या कल्याणासाठी अवतार धारण करतात. हा कथाभाग आलेला आहे. ग्रंथलेखनात कैसे आले साहेब मग न रोहिल्याचे वृत्तकथन केले संपूर्ण तृतीय अध्यायामध्ये बाबांच्या मुखात आलं हेमाडपंतांना तू साई चरित्र लिही आणि रोहिल्याचं वृत्तांत तिसऱ्या अध्यायामध्ये आलं. चौथ्या अध्यायामध्ये वर्णन केलेलं आहे की कशासाठी संत अवतार घेतात. दत्तावतारात त्रिनंदन साई साक्षाधारी चंदन शिर्डी क्षेत्री प्रस्थान गमन वर्णन समग्र चतुर्थाध्यायी. चांद पाटलाच्या बरोबर बाबा शिर्डीत कसे आले ते चौथ्या अध्यायामध्ये कथा आहे. शिर्डी क्षेत्री गुप्त हो न पुनश्च तेथे प्रकटवना सकला केले विस्मय आपण सधन पाटला समेत. शिर्डीतनं गुप्त झाले आणि पुन्हा सर्व पाटलाबरोबर पुन्हा आलेले शिर्डीमध्ये. गंगागिरारी संत संमेलन स्वश्री वाहुन दुरीचे जीवन निर्माण कैसे निर्माण केले उद्यान निरूपण समस्त पंचमे. गंगागिरी इत्यादी लोकांचं संत संमेलनाची कथा त्याच्यामध्ये आलेली आहे आणि बाबांनी लांबून पाणी आणून त्या ठिकाणी बगीचा कसा निर्माण केला, उद्यान कसं निर्माण केलं, ती कथा 5व्या अध्यायात आलेली. रामनवमी उत्सव चोर बाळा बुवा कीर्तनकार मशीद माई जीर्णोद्धार कथन सविस्तर शिष्टाध्यायी. 6व्या अध्यायामध्ये रामनवमी उत्सवाची माहिती आलेली आहे आणि मशिदीचा जीर्णोद्धाराची कथा 6व्या अध्यायात आलेली आहे. बाबांचा समाधिखंड योग धोतीपोती इत्यादी प्रयोग. बाबा हिंदू येऊन ढोंग संतांतरंग आघात. बाबांचा समाधी योग कसा आहे, बाबा आपले अवयव शरीराचे वेगवेगळे कसे करून ठेवते, ते पुन्हा कसे जोडत होते, बाबा हिंदू आहेत का यवन आहेत, ही सगळी उहापोह या अध्यायामध्ये आलेलं आहे. 7व्या अध्यायामध्ये बाबांचा पेहरावर्तन दावा चलीम जाते दोन्ही दिवा त्यांचा आजार त्यांची सेवा अगम्य देखावा अवघाचे भागवती शिंद्याचे महाव्याधी खापर्डे सुद्धा ग्रंथ ज्वर औषधे
नाना पंढरी दर्शन बुद्धी कथिके सुरी सप्तमी 7व्या अध्यायामध्ये बाबांचा चेहरा पेहराव कसा होता, म्हणजे काय वस्त्र धारण करत होते, बाबांची चिली धुनी, हा सगळा कथाभाग त्याच्यामध्ये. भागोजी शिंदेची महाव्याधी कशी दूर केली, खापर्डेकर सुतांचा ग्रंथ ज्वर कसा औषधीने ज्वर कसा जायचा केला, नानासाहेब चांदोरकरांना पंढरपूरला जायची बुद्धी कशी झाली, हा सगळा कथाभाग 7व्या अध्यायामध्ये आलेला आहे. नरजन्माच्या अपूर्व महिमाना साई भक्षैकवृत्ती वर्णन बाईचे संतसेवना भोजनविंदान बाबांचे. नरजन्माचं सार्थक कशात आहे ते आलंय. नरजन्माचे अपूर्व आहे. अपूर्व काय आहे, नरजन्माचं सार्थक कशात आहे. साईबाबा भिक्षा मागून कसं आपलं जीवन व्यतीत करत होते. बायजाबाईला संतांची सेवा करण्याचं कसं त्यांनी बाबाने सांगितलं. बाबा आता त्या माणसावरती तिघे रात्री मशिदीत निजती बाबांची आगळी प्रीती दोघावरती समसमान. बाबा तात्या आणि म्हाळसापती तिघे रात्री मशिदीमध्ये विश्रांती घेत असत आणि बाबांचं दोघावरती प्रेम होतं. राहते ग्रामेची खुशालचंद्र बाबा शांती ज्ञानकंद परस्परांचा प्रेम सुंदर निरूपणानंद अष्टाध्यायी. 8व्या अध्यायामध्ये या सगळ्या कथा आल्या. बाबा तात्या म्हाळसापती मशिदीत कसे झोपत होते, राहते गावचे खुशालचंद बाबा, ही सगळी कथा 8व्या अध्यायात आली. तात्यासाहेब नोलकर, तात्या पाटील भक्तोर, एकांगल भौम ग्रहस्थोर प्रायश्चित गुराज्ञाभंगाचे पंचमहायज्ञ करून बाबा करते भिक्षान्न सेवन अधिकार भिक्षाधिकार संपन्न लक्षण करती वर्णन चातुर्य. बाबासाहेब तरखडकर श्रेष्ठ कट्टे प्रार्थना समाजिष्ठ बंधले भक्त साई भक्त एकनिष्ठ कथा उत्कृष्ट नवमाध्यायी. 9व्या अध्यायामध्ये तात्यासाहेब नुलकरांना आज्ञाभंगाचं प्रायश्चित्त कसं दिलं ती कथा आलेली आहे. बाबा पंचमहायज्ञ कसे करून घेत होते, भिक्षेचा अधिकार कोणाला आहे, आणि कट्टे प्रार्थना समाजनिष्ठ असणारे, प्रार्थना समाजाचे असणारे तर बाबासाहेब तरखेडकर हे बाबांचे कसे भक्त बनले ही कथा 9व्या अध्यायात आलेली. लांब अवघे हात चार रुंद तशी बीजवर आड्या असं टांगलेल्या फळीवर शैनी योगेश्वर बाबांचे केव्हा शिर्डी पद पडले, किती वर्षे वास्तव्य झाले, देहावसान कधी घडले, केली निर्गुण हृदयंगम अंतरी शांत निरीच्छ स्थिती, बाहेर जायची शाचवृत्ती लोकसंग्रह नित्यस्थिती आढळ प्रवृत्ती गुरुरायांची वेदशास्त्र धर्मलक्षण परमार्थ आणि व्यवहार शिक्षण भक्ताभक्त चित्तपरीक्षण हातोटी विलक्षण गुरुंचे बाबांचे आसन, बाबांचे ज्ञान, बाबांचे ध्यान, बाबाचे स्थान, त्यांचे सामर्थ्याने मिळवून कथन संपूर्ण दशमात. 10व्या अध्यायामध्ये 4 हात लांब आणि विधभर रुंदीच्या आड्याला ठांगलेल्या फळीवरती बाबा कसे विश्रांती घ्यायचे, बाबा कधी शिर्डीत आले, किती वर्ष वास्तव्य केले, कधी त्यांचं देहावसान झालं, बाहेरने पिशाच्य वृत्ती आणि अंतरी शांत वृत्ती होती, लोकसंग्रह बाबांचा कसा होता, वेदशास्त्र धर्म परमार्थ व्यवहार हे सगळं बाबा कसं समजून सांगायचे, भक्त अभक्ताची मनाची परीक्षा बाबा कशी करायची, ही सगळी कथा 10व्या अध्यायामध्ये आलेली आहे. बाबांचं ध्यान, बाबांचं स्थान हे सगळं महिमान ते 10व्या अध्यायात आलेलं आहे. सच्चिदानंद स्वरूपस्थिती कै दिगंत बाबांची हे प्रख्याती, डॉक्टर पंडितांची प्रेमभक्ती सदिक वृत्ती वर्णिले, कैसे केले आभ्राकर्षण, कैसी आणिले सत्ता विलक्षण, अनलापासून संरक्षण, सुरस विवरण एकादशी. 11व्या अध्यायामध्ये डॉक्टर पंडिताची प्रेमभक्ती कशी आहे ते सांगितलं. सिद्दीक फाळके याला बाबाने आपलं स्वरूप दाखवलेलं आहे. विलक्षण आलेल्या वादळापासून बाबाने कसं रक्षण केलं, अग्नीपासून कसं रक्षण केलं, ही कथा 11व्या अध्यायामध्ये आलेली आहे. काका धुमाळ निमोण कर, एक मामलेदार एक डॉक्टर, प्रसंग भिन्न भिन्न प्रकार वर्णिले मधुर वाणीने,
नाशिक अग्निहोत्रीमुळे संशय संत गोलपरामानुयायी त्यांची दर्शन नवलाही द्वादशाध्याय निरोगी. 12व्या अध्यायामध्ये काका महाजनी नाशिकचे धुमाळ वकील नानासाहेब निमोणकर यांच्या कथा आलेल्या आहेत. नाशिकला राहणारे अग्निहोत्री मुळे यांच्या मनातला संशय बाबांनी कसा दूर केला, त्यांना बाबांच्यामध्ये संत घोलपांचं दर्शन कसं झालं, ती कथा आलेली आहे 12व्या अध्यायामध्ये. बाळा शिंपी हिमज्वर नाशन केले कृष्णश्वाना दजोदन देऊन बापूसाहेब महामारी शमन केले चारून अक्रोड पिस्ते आळंदी स्वामी कर्ण रोगी आशीर्वचने केली निरोगी जुला पिढा काका भोगी नाशली भुईमुगी दाण्याने हृदयाचे भक्त दत्तोपंत पोटसुळा व्याधीग्रस्त आशीर्वादेची केले मुक्त समस्त जना देखता एका भीमाजी पाटलाला कफक्षयाचा व्याधी जडला उदी लावून रोग जवडीला वृत्तांतोरणीला त्रयोदशी. 13व्या अध्यायामध्ये अनेक चमत्कार बाबांचे वर्णन केलेले. बाळा शिंप्याचा हिमज्वर काळ्या कुत्र्याला दहीभात देऊन संपवला. बापूसाहेबांची महामारी शमन केली, त्याला सांगितलं अक्रोड पिस्ते खा. आळंदीच्या स्वामीचा कर्णरोग नाहीसा केला, त्यांना आशीर्वाद दिला, निरोगी केलं. काका महाजनींचे त्यांना जुलाबाचा त्रास झाला होता, भुईमुगाचे शेंगाणे खायला देऊन तो दूर केला. हृदयाचे भक्त दत्तोपंत यांना पोटशुळाची व्याधी होती, बाबांनी त्यांना आशीर्वाद देऊन त्यांची व्याधी दूर केली. भीमाजी पाटलाला कफक्षय झाला होता, त्याला उदी लावून त्याचा रोग दूर केला. या सगळ्या कथा 13व्या अध्यायात आलेल्या. नांदेडचे शेठ रतनजी पारसी विख्यात व्यापारी खिन्न मानसे हे पुत्रसंतान देऊन त्याचे हर्षाकाशे बसवले. मौलीसाहेब गुप्त संत नांदेड शहरी हमारी करिता साई संकेत वचने ज्ञात होत कथा अद्भुत चतुर्दशी. 14व्या अध्यायात नांदेडचे शेठ रतनजी पारसी यांना पुत्रसंतान नव्हतं, बाबाने आशीर्वाद देऊन त्यांना पुत्रसंतान दिले, त्यांना मोठा आनंद झाला. मौलीसाहेब हे नांदेड शहरामध्ये हमाली करत होते, पण ते संत आहेत हे बाबांनी समाजाला पटवून दिलं. संता संत जाणती. 14व्या अध्यायाची कथा आलेली. नारदीय कीर्तन पद्धती कथिती बाबा दासगुणप्रती चोळकरांचे फेडून घेते व्रत चहा सीता त्यापासून औरंगाबादहून पल्ली आले मशिदी पल्ली भेटले चूक चुकण्यावरून वार्ता करली कथा निरुटली पंचदशी. 15व्या अध्यायामध्ये दासगणू महाराजांना नारदीय कीर्तन पद्धतीने कीर्तन करायला सांगितले. चोळकरांचं व्रत त्यांना चहा पाजून त्यांचं व्याधी दूर केलेली आहे. त्यांनी साखर सोडलेली होती, बाबांच्या दर्शन होत नाही पण साखर खाणार नाही म्हणून त्यांना चहा पाजून बाबांनी त्यांचं ते व्रताची पूर्तता केलेली आहे. औरंगाबादेवरनं एक पाल आलेली आहे आणि ती येण्याच्या पूर्वी बाबांनी सांगितलं तर ही पाल तिला तिची बहीण तिला भेटायला आलेली असावी. हा कथाभाग 15व्या अध्यायामध्ये आला. म्हणजे पालीच्या चुकचुकण्याचा अर्थसुद्धा बाबांना कळला, हा त्यातला मथितार्थ आहे. साई संतती संपत्ती संपन्न साई यशो दुंदुबी परिसोन एक गृहस्थ शिर्डी लागून आले ब्रह्मज्ञान प्राप्त्यर्थ जो इच्छी ब्रह्मप्राप्ती तया स्वावी संसार विरक्ती सुटली पाहिजे त्यांना सत्य प्रथमचित्ती तयाच्या 5 रुपयाची उसनवारी जानदेवे बाबा क्षणवरे नोटा असून वस्त्रांतरे कवणेपरी त्या ब्रह्मवेळे बोध साई बोध शैली सुंदर आहे माडांचे प्रसार केला संयोग जैसा पै शर्करा कथा मनोरा सोडती. 16व्या अध्यायामध्ये फार सुंदर कथा आलेली आहे. ब्रह्मज्ञान प्राप्त्यार्थ आपल्याला ब्रह्मज्ञान प्राप्त हो या दृष्टीने एक गृहस्थ बाबांकडे आले आणि बाबाने त्याची परीक्षा घेण्यासाठी 5 रुपये मागितले. कुणाला त्याला मागितले नाही, तर आपल्या एका भक्ताला सांगितलं अमुक ठिकाणी जाऊन घेऊ येते, असं 3-4 ठिकाणी जाऊन आलं तर त्याला 5 रुपये काही मिळाले नाही. बाबांना माहीतच होतं जिथे नाही तिथेच त्यांनी पाठवलं होतं. आणि ह्या ब्रह्मज्ञान प्राप्तीसाठी आलेल्या माणसाची चुळबुळ सुरू झाली की कधी एकदा मला ब्रह्मज्ञान होतं आहे. तेव्हा बाबांनी काय सांगितलं, अरे तुझ्याजवळ पैसे असताना सुद्धा
₹5 तुझ्या खिशातनं निघाल नाहीत आणि तुला म्हणजे ₹5वरची सुद्धा आसक्ती तुझी सुटली नाही आणि तुला ब्रह्मज्ञानाची प्राप्ती कशी होणार? हा 16व्या अध्यायामध्ये फार सुंदर कथा आलेली आहे. पूर्वकथेचे अनुसंधान ब्रह्मज्ञान विस्तार कथन धन लोभ याचे निसंतान वर्णन मधुर सप्तदशी. 17व्या अध्यायामध्ये ह्या ब्रह्मज्ञानाचीच कथा आलेली आहे. धनलोभामुळे सर्व नाश होतो असं त्याच्यामध्ये आहे. साठ्यांची गुरुचरित्र कथा, राधाबाईची उपदेशवार्ता, हेमाडांची अनुग्रहता, कथन कुशलता अष्टाध्यायी. 18व्या अध्यायामध्ये साठ्यांनी गुरुचरित्र कसं वाचलं, बाबाने त्याला कशी प्रेरणा दिलेली आहे, राधाबाईंना बाबाने कसा उपदेश केला, हे सगळ्या कथा 18व्या अध्यायामध्ये आलेले आहे. अनुग्रह कथेचा विस्तार साई श्रीबोधानुसार केला असे फार फार विचार. 19 बाबांची अनुग्रह पद्धती कशी आहे, बाबा बोध कसे करतात, हे 19व्या अध्यायामध्ये कथन आलेले आहे. ईशावास्य भावार्था बोधीने प्रारंभी दास म्हणून त्या शंका उपजली म्हणे कुसलीच आणि बाबांना. बाबा म्हणते मोलकरीने करेल काकाचे तन निवारण सद्गुरु महिमा असाधारण गोड निर्गुण विंशरी. 20व्या अध्यायामध्ये दासगणू महाराजांनी ईशावास्य लिहायला सुरुवात केला होता. ग्रंथ ईशावास्य भावार्थ प्रबोधिनी लिहायला सुरुवात केली. एका श्लोकाचा त्यांना अर्थ कळला नाही. बाबाने सांगितलं काका महाराजांची जी मोलकरणी ती तुला त्या शब्दाचा अर्थ सांगेल. हे न त्यक्तेन भुंजित हा तू कथा फार सुंदर त्याच्यामध्ये आलेली आहे. 20व्या अध्यायात आलेली आहे. एक प्रांताधिकारी सुलक्षणा, दुसरे पाटणकर विचक्षणा, तिसरे एक वकील विचक्षणा, अनुग्रह तिघांचे 21व्या अध्यायामध्ये एका प्रांताधिकाऱ्याला, पाटणकराला आणि वकिलाला अनुग्रह कसा दिला ती कथा आलेली आहे. मशीद माये भव तारकातीच द्वारावती द्वारका बाबा कथी ती सकल लोका भावार्थ एकाही न कळे. मशीद माईचे गुणव्यानी ती मिरी कर बुट्टीचे आही दंश टाळीती अमीर सकराता वात हरती वरे वारिती आही वय तयाचे. हे माळवृषी दंश संकट इतरावरी उरगारिष्ठ निवारित मृत्यू दुर्घट प्रसंग प्रकट. 22व्या अध्यायामध्ये मशीद हिला द्वारका म्हटलेलं आहे. म्हणजे सप्तपुऱ्या ज्या आहेत, अयोध्या मथुरा माया काशी कांची अवंतिका पुरी द्वारावतीचे व सप्तयता मोक्षदायका. ती द्वारकावती जशी मोक्ष देणारी तशी ही मशीद सुद्धा मोक्ष देणारी असं बाबाने सांगितलं, म्हणून तिला द्वारका म्हटलेलं आहे. ती भवसागर दूर करण्यास समर्थ आहे. मशीद माईचे गुण, त्यानंतर मिरीकर बुट्टी यांचं सर्पदंश कसा बाबाने टाळला ती कथा आलेली आहे. आमिर सक्कराचा वात कसा हरण केला बाबाने, त्याचं सर्पाचं भय कसं नाहीसं केलं. हेमाडाला वृश्चिकाचा दंश झाला तो कसा बाबाने त्याची व्याधी दूर केली. या सगळ्या कथा 22व्या अध्यायामध्ये आलेल्या आहेत. योगाभ्यास याचे शंका निरसन, माधवरावांच्याही दंश निवारणा, धुनी इंधना अजाहनना वर्णन केले. अतिगम्य बडे बाबांची बडे जाव, गुरुवाज्ञा निष्ठा भाव किती दिले तरी बहु हाव, अतृप्त स्वभाव मूळचा काकासाहेब भक्त श्रेष्ठ. गुरुवाज्ञा परमैकनिष्ठ, सद्गुरु लीला कथान विशिष्ट केले उत्कृष्ट. 23व्या अध्यायामध्ये योगाभ्यास करणाऱ्या माणसाची सगळी शंका निरसन केली. माधवरावांचं सर्पदंशाचं संकट निरसन केले. धुनीची कथा आली आहे, इंधनाची कथा आली आहे. अजाहनन म्हणजे शेळीचं हनन त्याची कथा आलेली आहे. बडेबाबांची कथा आलेली आहे. आणि मूळचा अतृप्त स्वभाव कसा असतो आणि तो मूळचा अतृप्त स्वभाव आणि तो लवकर जात नाही, पण गुरुकृपेने तो दूर होतो. काकासाहेब भक्तश्रेष्ठ गुरुआज्ञा परवे काकासाहेबांची कथा त्याच्यामध्ये आलेली आहे. 23व्या अध्यायाची कथा आहे. फुटाण्याचे निमित्त करून हेमाडपंथा देते शिकवणं, सद्गुरु स्मरण केली आविण विषय सेवन न करावा. साधे फुटाणे, पण देवाची आठवण केल्याशिवाय आपण खाऊ नये. म्हणजे जे काही आपण अन्न खातो ते भगवंताच्या कृपेने मिळत आहे. म्हणून वदनी कवल घेता नाम घ्या श्रीहरीचे.
सहज हवन होते नाम घेता पुकाचे, जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म. म्हणजे कोणताही अन्नाचा पदार्थ खाताना हा भगवंताच्या कृपेने आपल्याला प्राप्त झालेला आहे. ही भगवंताविषयीची कृतज्ञता आपण भगवंताविषयी व्यक्त करावी. सद्गुरूची आठवण ठेवावी की त्याच्या कृपेने आपल्याला सगळं मिळतं आहे. अण्णा बाबरे व मशीदबाई अण्णा बाबरे व मावशीबाई कलह दोघात लावती साई, त्या विनोद मस्करीची नवाई गाई. कविवर्य चतुर्विंशती 24व्या अध्यायामध्ये अण्णासाहेब आणि मावशीबाई यांच्यामध्ये बाबांनी कसा कलह लावून दिला आणि त्यातनं विनोद कसा निर्माण केला ती कथा आहे. भक्त दामू अण्णा कासार अहमदनगरचे राहणार, करू लागती इच्छिती भारतोड व्यापार कापूसणारा, उद्यमी होईल आणि सत्य अम्रफल सेवनिया प्राप्तापत्यम वदती साई ज्ञानादित्य निरूपणकृत्य 25व्या अध्यायामध्ये. भक्त दामू अण्णा कासार अहमदनगरचे, त्यांची इच्छा होती व्यापार करावा कापसाचा आणि तांदळाचा. पण बाबाने सांगितलं याच्यात तुझं नुकसान होईल, ते काही करू नकोस. बाबाने आधीच त्याला त्यातनं सावध केलं. आणि आम्रसेवनाने अपत्यप्राप्ती बाबांच्या आशीर्वादाने झाली. या 25व्या अध्यायात कथा आलेल्या आहेत. भक्त एक नामे पंत अन्य संतानुग्रहित, पाठवून दिली त्या खूण त्वरित पंत प्रेमोदित झाले. हरिश्चंद्र पितळे भक्त तदी येत नया पस्मारग्रस्त, कृपावलोकनाची समस्त रोगास्त पावला. दिदले पितळ्यास रुपये तिनं म्हणती पूर्वी दिले दोन, बाबा वदती करी पूजन रुचिर कथन. 26व्या अध्यायामध्ये भक्त एक पंत अन्य संतानुग्रहित, पाठवून त्या दिदली खूण त्वरित पंत प्रमोद झाले. पंतांना बाबांनी त्यांच्या सर्वत्र असणाऱ्या अस्तित्वाची प्रचिती आणून दिली. हरिश्चंद्र पितळे यांचा मुलगा अपस्माराने ग्रस्त होता. बाबाने त्याची व्याधी दूर केलेली आहे. पितळ्याला 3 रुपये दिलेत आणि सांगितलं पूर्वी 2 दिले होते आणि आता हे आहेत त्याची दीप पूजेत ठेवून दे म्हणून सांगितलेलं आहे. भागवत पोथी हाती देऊन आपण घ्यावी प्रसाद म्हणून देती काका इच्छा धरून भगवान देत ती माधवा. काकासाहेबांनी भागवत कथा आपलं ग्रंथ त्यांच्या हातात दिले बाबांनी, तो त्यांनी माधवरावांच्या हातात दिला. काकांची इच्छा होती तो आपल्याला मिळावा, पण यांनी बाबाने माधवरावांच्या हातात दिला. विष्णू सहस्रनामाची पोथी एका रामदास यांच्या पोथ्यात होती, त्या न कळत बाबा घेते तीही देती माधवा. एका रामदासाच्या पोथीच्या संग्रहामध्ये एक विष्णू सहस्रनामाची पोथी होती, तीही बाबाने माधवरावांना दिली. विष्णू सहस्रनामाची पोथी देऊन शामरावाला अनुग्रहण करते कैसे करते साई दयागण निरूपण. असं 27व्या अध्यायामध्ये ही विष्णू सहस्रनामाच्या ग्रंथाची कथा आलेली आहे. भक्त लखीमचंद मुनिशी चिडी बाई ब्राह्मण पूर्वासी मेधा ब्राह्मण पुण्यराशी पाटले चरणाशी, बाबांच्या स्वप्नी देऊन सर्व दृष्टांत देते त्याची प्रचिती ग्रहत. सद्गुरु माऊली गम्य वाहत प्रेमे कथित 28व्या अध्यायामध्ये लखीमचंद मुनशी यांची कथा आलेली, मेधा ब्राह्मणाची कथा आलेली. मात्र देशीचा भजन मेळा शिर्डी क्षेत्री झाला गोळा, बघावया दान उदार्य सोहळा भोळा शंकर भावांचा. रघुनाथ तेंडुलकर तत्तनया परीक्षा प्रकार त्याची पेन्शन चिंता दूर मनोरलीला भावांची. भक्त डॉक्टर कॅप्टन आटे साई चरणी प्रेम मोठे दिले स्वप्नदर्शन पहाटे. कथा गोमटे 29व्या अध्यायामध्ये तामिळनाडूतनं किंवा त्या प्रांतातनं आलेला भजनी मंडळ मेळावा बाबांचं दान औदार्य पाहून आलेला होता. बाबांनी त्यांचंही मनोरथ पूर्ण केले. रघुनाथ तेंडुलकरांच्या मुलाच्या परीक्षा आहे, त्या परीक्षेची त्याला यश प्राप्त करून दिले. त्यांची पेन्शनची चिंताही बाबांनी दूर केली आहे. भक्त डॉक्टर कॅप्टन हटे
यांना बाबांनी स्वप्नात दर्शन दिली ती कथा 29व्या अध्यायात आलेली आहे. सप्तशृंगी देवी उपासक कोणी काकाजी वैद्य नाही मग देवी देत त्या दृष्टांत एक संतनायक साई पहावे. सप्तशृंगीचे काकाजी वैद्य यांना सप्तशृंगी देवीने दृष्टांत देऊन सांगितला की तू बाबांच्या दर्शनाला जा. शामरावाने त्याच दिवस केला होता एक नवस श्यामानवस फेडावाने जाई 30 वर्षाने राहत्याचे शेठ चंद कुशाल पंचब्राह्मण रामलाल स्वप्ने दोघांकडे चल हे साई बोल कथन 30व्या अध्यायामध्ये श्यामारावाची आणि काका वैद्यांची गाठ पडते आणि मग देवीने दृष्टांत दिल्याप्रमाणे काका वैद्य शामरावाबरोबर शिर्डीला येतात. राहत्याचे राहणारे चंद खुशाल यांनी पंजाबी ब्राह्मण यांना बाबाने स्वप्नामध्ये दृष्टांत देऊन शिर्डीला आमंत्रण दिलेले आहे. 30व्या अध्यायात या कथा आलेल्या आहे. विजयानंदा यतिमदासी निघे जावया सरस मानसे ठेवून घेतला निजपदासी श्री ऋषी बाबाने. विजयानंद यतीना मद्रासी होता ते यती तो मानस सरोवराला जायला निघाला होता पण बाबांची लीला आणि बाबांचं महात्म्य ऐकून तिथेच तो थांबला. बाबाने आपल्याजवळ त्याला ठेवून घेतलेले आहे. भक्त शार्दूल मानकर साई पदांबुज मधुकर हिंस्र क्रूर व्याघ्रोद्धार कथन सुंदर 31. बाबाने या मानकराची कथा आणि हिंस्र व्याघ्राची कशी त्याने सुटका केली, बाबाने त्याचा उद्धार केला, ती कथा 31व्या अध्यायात आलेली. आम्ही चौघे सज्जन संत देव शोधार्थराने हिंडत हो मी होता अभिमान गलित दर्शन देत मधुर आहे. बाबाने कथा सांगितली आपल्यावरूनच आणि मी अभिमान रहित झाल्यानंतर गुरुनी मला कसं दर्शन दिलं ते सांगितलंय. उपोषण करणार गोखलेबाई तर अशी तुझी कथा साई सांगत सोमुखे त्याची नवला हेमाडपंत काय 32व्या अध्यायामध्ये गोखलेबाईची कथा पण त्याच्यामध्ये आलेली आहे. नारायण जाणीचे मित्रास झाला एकाएकी वृषिकदंश एका भक्ताचे कणकेस धिजला त्रास ज्वराने चांदोरकर सुतेशी भारी प्रसूती वेदना करी घावरे ज्याने स्वतः दुःखितांतरी तिळभरी सूचना कोणाला. नारायण जाणीचे मित्राला वृश्चिकदंश झाला. बाबांनी तोही त्रास दूर केला. चांदोरकरांच्या मुलीची प्रसूती वेदना बाबाने अंगारा देऊन दूर केलेली आहे. कुलकर्णी साहेब भक्तबरोबर बाळाबा भजनकार अभे उदी प्रभाव बलवत्र कळला का खरोखर साह्य सर्वांना. भक्त हरिभाऊ कर्णिक श्रद्धावंत आणि भाविकतांच्या दक्षिणेची कथा मोहत बोधप्रदायक 33व्या अध्यायामध्ये या सगळ्या कथा आलेल्या आहेत. भक्त हरिभाऊ कर्णिकांची कथा आहे. मालेगावचे एक डॉक्टर पुतण्या हाड्यावरणे अति जर्जर पिल्ले डॉक्टर भक्तवर पडे पीडित दुर्धर नारुणे. मालेगावचे एक डॉक्टर त्यांचा पुतण्या हाड्यावरणाने जीर्ण झाला होता आणि पिल्ले डॉक्टरांना नारूचा त्रास होता. बाबांनी त्या दोन्ही व्याधी दूर केलेल्या आहेत. बापाजी शिर्डीकर ग्रंथीद्वारे कुटुंब जर्जर एक इराणी लहान थोर व्यथिथोर आकडीने हृदयाचे एक मोग्रस्त मुतखड्याने साईचे एक प्रभू कायस्थ कुटुंबग्रस्त प्रसूती होते उपरनिष्ठिस्त व्याधित्याटन केवळ उदी स्पर्श करून झाले न लागता क्षण निरूपण रसा 34व्या अध्यायामध्ये अनेक कथा आलेल्या आहेत. मालेगावचे एक डॉक्टरचा पुतण्या हाड्यावरणाने जर्जर झाला होता. त्याला बाबांनी त्याचा हाडावरण दूर केला. पिल्ले डॉक्टरांचा नारूची व्यथा दूर केली. बापाजी शिर्डीकराचं कुटुंबाची ग्रंथज्वराची व्याधी त्यांनी दूर केली. इराणी लहान पोराची आकडी बाबांनी दूर केली. हृदयाच्या ग्रस्ताच्या मुतखड्याची व्याधी दूर केली. मुंबईचे कायस्थ प्रभू त्यांच्या प्रसूती रोगात त्यांच्या कुटुंबाला प्रसूती रोग होता तो त्यांनी दूर केला. अशा अनेकांच्या व्याधी उदीस्पर्शाने बाबांनी दूर केल्या. ही 34व्या अध्यायात आलेली कथा आहे. राहिलेल्या कथा उद्या ऐकूया. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावा करोमि यज्ञं सकलं परस्मै
नारायणायति समर्पयामि अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरे श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे हरे राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा 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 हरे हरे। साईनाथ महाराज की जय। आरती साई बाबा सौख्यदातार जीवा चरण रजतळी यावा दासा विसावा भक्ता विसावा। आरती साई बाबा जाडून आनंद स्वस्वरूपी राहे रंग मुमुक्षु जना दावी निज डोळा श्रीरंग। आरती साई बाबा जया मनी जैसा भाव दया तैसा अनुभव दाविसी दया गणसी तुझी हिमाव आरती साई बाबा तुमचे नाम ध्याता रे संस्कृती व्यथा अगाध तव करणे मार्ग दाविसी अनाथ आरती साई बाबा कलियुगी अवतार सगुण ब्रह्म साचार अवतीर्ण झाला से स्वामी दत्त दिगंबर आरती साई बाबा आठा दिसा गुरुवारी भक्त करी तिवारी प्रभुपद पहावया भय निवारी आरती साई बाबा माझा निज द्रव्य ठेवा तव चरण रज सेवा मागणे हेचिया देवादिदेवा आरती साई बाबा इच्छेत दिन चातक निर्मल होय निज सुख पादावे माधवाय सांभाळा पुरी भाक आरती साई बाबा आरती साई बाबा सख्यदातार जीवा चरण रजतळी जावा दासा विसावा भक्ता विसावा आरती साई बाबा झाले लोटांगण वंदन चरणा डोळ्याने गाणे अनुभव तुझे तमे अंगे आनंद पूजन भावे वाळीन नयना तमेव माता पिता तमेव विद्यारणं तमेव सर्वं देव सायन वाचां सेंदेव अध्यात्मा सर्वं निरंतरं तस्मै नारायणाय तस्मै अच्युतं केशवं रामनारायणं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं हरे हरे राम हरे राम हरे 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 कृष्ण हरे राम हरे राम हरे हरे कृष्ण हरे हरे। साईनाथ महाराज की जय।